शांतचित्तेने ऐकावी ही माझी नम्र विनंती. महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्याला सुटला काम. याला कोण गाणे असल्याने दरबार कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शाहची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव तेच अफजल खान. हे तेच अफजल खान. जिता जागता जलूश येतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतोच शिरडून. कौतुक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड दड पायदळ पावजा पाटालही बकळ. अंगी हातींचा बळ पानाळा कापेत चळचळ. जो वाटे ते त्याला चिरडी ठेचीत खानाची सेना निघाली. गावा लुटली, देवळ उद्ध्वस्त केली. आया बहिणीची आबरू. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं. इकडे निजाम, इकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा. बनी माला कसा तो चावा. डोक्यात बनी मी कावा. बेटीचा धाडला सांगावा. ठरल्याप्रमाणे आम्ही सामने भेटण्याचं सांगावा. खाण्यानं हसत हसत कबूल केला. ठरल्याप्रमाणे वेळ ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. करील काही कल्पना युक्तीची जी 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 जी. करील काही कल्पना युक्तीची जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी राजाने एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला. भेटीसाठी छान उभारला. बक्षीदार शामियानाला, बक्षीदार शामियानाला. आणि अशा या शामियानात खान डौल तडुलत आला. खान डौल तडुलत आला. सर्व बंड त्याच्या संगतीला, सर्व बंड त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती माळा, शिवबाच्या संगती माळा. हे म्हणतात ना, होत जीवा म्हणून वाचला शिवा. खानाला राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. खान हाथ मारी तो वसरी, खान हाथ मारी तो वसरी. रोखून नजर गैरी जिरा जिरा जी जी जी, जिरा जिरा जी जी जी. आणि त्याला दगा गेला. खानाचा अभिमान मानला, खानाचा अभिमान मानला, खानाचा अभिमान मानला. कट्टरीचा वार त्याने केला, कट्टरीचा वार त्याने केला. चिलखतावत अंगाला, चिलखतावत अंगाला. खानाचा वार फुका गेला आणि तो लडबडला. राजानं वाघनखाचा मारा केला, वाघनखाचा मारा केला, वाघनखाचा मारा केला. तरा फाडला पोटाला, तरा फाडला पोटाला. तडा गेला खानाच्या कवळाला. बैल आला जिरा. त्याने आपल्या समोर साजरा केला आणि खूप छान पद्धतीने त्याने साजरा केला. छत्रपति शिवाजी महाराज ने बोला है कि ये इधर नहीं आ सकते, आपको उधर जाना पड़ेगा. ठीक है शिवाजी, लगता है शिवाजी हमसे डर गया है. हा हा हा. पति शिवाजी अब तक नहीं आया. लगता है शिवाजी हमसे बहुत डर गया है. हा हा हा. आओ शिवाजी हमारे गले मिलो. जब
तेव्हा शाहिस्तखान आरोडी मारत इकडं तिकडं पडू लागला. तेव्हा त्याची बहीण त्याच्या जवळ आली. त्याला म्हणाली, हुजूर वो शिवा मेरी छोटी बेटी को उठा के लेकर गया. तेव्हा तो शाहिस्तखान सांगतो, पगली चुप कर, वो शिवाजी किसी की उंगलियां चाट सकता है, किसी को मार सकता है, लेकिन वो शिवाजी कभी किसी लड़की या औरत पे हाथ नहीं उठा सकता. ये शिवाजी महाराजांविषयी त्यांच्या दुश्मनांना सुद्धा गर्व व्हायचा. जेव्हा शिवाजी महाराज मरले, मृत्यू झाले, तेव्हा औरंगजेबचा एक सैनिक त्याला ती गोष्ट माहिती पडली. तो खुश झाला की जर मी ही गोष्ट औरंगजेब जवळ घेऊन जाईल तर औरंगजेब खुश होईल. तो गेला औरंगजेबला सांगितलं, हुजूर आपका दुश्मन शिवा इस दुनिया से रुखसत हो गया है. तेव्हा औरंगजेबाचे डोळे नम झाले आणि तो त्याच्या गादीवरनं उतरून खाली आला. नमाज पढ़ू लागला, हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है, शेर शिवा तेरे पास आ रहा है. महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला. हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला. मराठ्यांच्या तलकत्या झळकत्या तलवारी मुघल घेत माघारी. मराठ्यांच्या तलकत्या झळकत्या तलवारी मुघल घेत माघारी. राजा जर तुम्ही अजून 10 वर्ष जीवन जगले असता, तर या मुघलांनी सुद्धा कपाळी भगवाच लावला असता.
हो दिखा चले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माहे बाबा दिखा मुझे शत्रु जड़ से ही मिले हमने बात यही मन में ताने है माहे बाबा संघाचे दुसरे सरचिटणीस संघ प्रमुख असे गुरुजी श्री गुरुजी म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि बाजूच्या जी शाळा आहे हेडगेवार त्यांना नाव दिलेलं आहे त्या शाळेला ते संघाचे पहिले सरसंघ चालक होते त्यांनी संघाची स्थापना केली श्रीमान हेडगेवार माधवराव सदाशिवराव गोलवलकर गुरुजी यांचं एकच म्हणणं होतं ज्यावेळेला 1935 मध्ये चाहूल लागली की भारत आणि पाकिस्तानची फाळणीशिवाय स्वातंत्र्य भेटणार नाही त्यावेळेला तर कराची शहरामध्ये आजही मराठी शाळा आहे इकडे रांची आहे बिहारमध्ये तर पाकिस्तानच्या शेवटी समुद्र किनाऱ्यावर मोठं शहर आहे कराची आजही तिथं मराठी आहे प्रखर राष्ट्रवादी म्हणजे काय अहो स्वतःचं लग्न न करता संन्यासी राहणे आणि अख्खं उभं आयुष्य देशासाठी वाहणे ही साधी गोष्ट नाहीये हे कोणाच्याही बच्ची गोष्ट नाहीये आपण एक दिवस एक तास परिवार विना राहू शकत नाही राहू शकतो का हे डॉक्टर होते हे उच्च शिक्षित होते जेवढेही RSSचे जेवढे प्रमुख आहेत हे उच्च शिक्षित होते काही गोष्टी त्यांच्या विरोधात बोलल्या जातात असो पण देश धर्म संस्कृतीसाठी कारण आपली संस्कृती नसेल तर आपलं सर्व काही शून्य आहे आणि हळूहळू 1935 ते 45 पर्यंत मग तो लियाकत अली समझोता गांधीजींचे त्यांचे टकराव भरपूर काही आहे ते काही सांगत नाही श्री गुरुजी म्हणून संबोधन केलं जातं RSSच्या कार्यालयामध्ये अशा गुरुजींना आज आपण आठवण करूया हिमतीनं चौकाला कीर्ती पसरली चौकाला कीर्ती पसरली सामनाई दिल्लीपती औरंगाबादच्या दिल्लीपती औरंगाबादच्या 12 दिवसाच्या निमित्तानिमित्तात हिमतीनं बोलावून सुरुवात नजर काही देत कोण सुरुवात नजर काही देत कोण सुरुवात हातो हात तुरी घेऊन चालत नसिंगा बाहेर पडला हातो हात तुरी घेऊन चालत नसिंगा बाहेर पडला तुम्ही संघात थक्क झाला अल्लाह मागे तुझ्या चरणाला
हिंदुंच्या रक्षणाला शिवाजी जन्मला. हर हर महादेव मोलादी, हर हर महादेव मोलादी. त्यांच्याकडे लक्ष दिलं तर त्यांनी संपूर्ण भाषणांमध्ये तारखासोबत सनावड्या सांगितलं. ही विशिष्ट त्यांना कौशल्ये असे आमचे प्रिय गुरु लक्ष्मण सर, माझ्या शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, आणि सरांनी असा सुंदर असा शब्द सांगितला, मावळे ज्यांचं रक्त सरसर होतं. काय होतं? रक्त सरसर हे फक्त अन्यायाविरुद्ध व्हायला पाहिजे, गोरगरिबांविरुद्ध नाही, स्त्रीवर नाही, एखाद्या दुर्बलवर नाही. शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, मराठ्याचं रक्त फक्त अन्याय आणि अधर्मी. शिवाजी महाराजांनी नेहमी मुघल साम्राज्य आणि इस्लाम धर्माच्या नेहमी त्यांनी मनापासून आदरभाव केलेला आहे. पण जो दुसऱ्या धर्माचा नाश करेल, विशेष म्हणजे मराठा का असेना, त्यांचं असं म्हणणं होतं, जो अधर्म करेल त्याचा सर्वनाश करेल. आपलं रक्त सरसर होण्यासाठी नेहमी यूट्यूब, व्हॉट्सअपवर किंवा अन्य माध्यमातून एक वाक्य नेहमी बोललं जातं. तर तुम्ही ते वाक्य नेहमी लक्षात ठेवायचे आणि आपण संपूर्ण मराठा साम्राज्याच्या महत्वाच्या लोकांना आज आठवण करू. 65 किलोची तलवार, किती किलोची? जो तलवार घेऊन जायचा तो यसाची. कोण होता? 2000 शत्रूंसमोर एकटाच येऊन जायचा. 2000 एकटाच येऊन जायचा तो बाजी. तो कोण? 2000 शत्रूंसमोर जो झुंजायचा तो बाजी. हात कापले गेले तरी लढला शत्रूंसमोर तो तानाजी. तो कोण? अवघ्या दिल्लीवरून पुण्यापर्यंत 8 तासात घोडा घेऊन येणारा संताजी. पुणे तर दिल्ली जर आपली वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली तरी तिला 12 तास लागतील. पुणे तर दिल्ली वंदे भारत सुरू केली तिला 12 तास लागतील. मात्र 8 तासामधून दिल्लीवरून पुण्यापर्यंत घोडा घेऊन येणार तो कोण? संताजी. छावणीमध्ये घुसून छावणीच्या कळस कापणारा धनाजी. छावणीमध्ये घुसून छावणीच्या शत्रूच्या छावणीचा कळस कापणारा धनाजी. कोण? धनाजी. आणि सिंहाचे दात फाडून जबडा फाडून उभा कापणारा कोण? आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना करणारा, धर्माचा रक्षक करणारा, स्त्रीचा सन्मान करणारा आणि अन्याय देणारा कोण? आणि शिवाजी कोण होते? सिंह होते. सिंहाच्या वाडाला गुजरातीमध्ये सावज म्हणतात, मराठीमध्ये छावा म्हणतात आणि इंग्लिशमध्ये कब म्हणतात.